आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. लिटिल 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 दो त्यामुळे सर तुम्ही किती मला लक्षातच नाही आलं. हा म्हणजे आम्ही जातच होतो. आम्ही चहा प्यायला आलो होतो तुम्ही दिसले. अच्छा बरं चहा घेणार नाही नाही नको चहा म्हणजे घेतो आम्ही नंतर, पण मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे सर. अभ्यासामध्ये एवढी गोडी निर्माण झाली. आता तुमच्यासारखे सर असतील तर का नाही गोडी लागणार. नाही पण त्यापेक्षा वेगळं विचारायचंय काहीतरी. विचार ना. मगाशी तुम्ही शिकवत होतात तेव्हा तुम्हाला कोण भेटायला आलं होतं का? नाही म्हणजे भेटायला जाऊन आलात ना तुम्ही, त्याच्यानंतर थोडं वेगळे वाटलात. कोणी त्रास दिला का तुम्हाला? सर काय मदत लागली तर सांगा, आम्ही डेंजर पोरगे होता. एकदम डेंजर. सर ते ना आपल्या शाळेच्या बाहेर कधी दिसणार नाही. नाही सर हे खरंच डेंजर आहेत. काय दिसतात साधे पण भयंकर आहेत. असं काही नाहीये, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. माझं एक खाजगी काम होतं त्या लोकांच्याकडे, म्हणून ते बोलायला आले होते. अहो सर आम्ही पण वस्तीतच राहतो सर. खाजगी कामं ही अशी नसतात सर. काय झालंय खरं सांगा. आम्ही काहीतरी नाही म्हणजे कोणी त्रास देत असेल ना तर तुम्ही बिंदास बोला, काही घाबरू नका. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला ना माझ्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हा मुलांना खेचायचं नाहीये. तुम्ही छानपैकी अभ्यास करा. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. तुमचं गॅरेज त्याच्याकडे लक्ष द्या. हे माझं मी बघतो प्रॉब्लेम. हा ठीक. ये बाबा जरा हवा खाऊन ये जा. तिकडे काहीतरी मागितलं वाटतं. चहा काय पाहिजे? हे बघा तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे जे वाटतंय ना ते बोला. मनात असं ठेवू नका. तुम्हाला बरं वाटेल, खरंच सांगते. खरं सांगू, माझ्या प्रॉब्लेम मध्ये मला तुम्हाला अजिबात खेचायचं नाहीये आणि अडकवायचं. खूप आग्रह करताय म्हणून सांगतो काय झालंय. हो सर प्लीज सांगा. आपल्या या शाळेमध्ये दिवसाच्या शाळेमध्ये मी आधी शिक्षक होतो आणि आपले जे शिक्षण अधिकारी आहेत अतिशय भला माणूस आहेत. शाळेचा एक फार मोठा कार्यक्रम होता. त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी शाळेनं माझ्यावरती म्हणजे मॅनेजमेंटने माझ्यावरती सोपवली. आणि त्या नियोजनाच्या निमित्ताने त्या शिक्षण अधिकाऱ्यांची आणि माझी सातत्याने गाठ भेटली. मी त्यांच्या जवळ गेलो आणि मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला ना त्यांचे सगळे कारनामे लक्षात यायला लागले. त्यांचे घोटाळे लक्षात यायला. ते फार चुकीच्या पद्धतीने हे सगळं करतायत, ह्या सगळ्या गोष्टी करतायत, भ्रष्टाचार करतायत, हे सगळं माझ्या लक्षात यायला लागलं. आणि मी त्यांना वेळोवेळी थांबवलं सुद्धा, थांबवण्याचा प्रयत्न पण केला. एवढंच नव्हे, मी आपल्या शाळेमधल्या बाकीच्या सगळ्या शिक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं आपण सर्वांनी मिळून या शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आपण तक्रार नोंदवूया मॅनेजमेंटकडे. पण एकाही शिक्षकाने मला साथ दिली नाही. एकाही शिक्षकाने. पण मी ठरवलं मी लढणार अन्यायाच्या विरोधात. पण मी एकटाच गेलो आणि मी त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. पण तो मोठा माणूस फार वर मंत्रालयापर्यंत त्याच्या ओळखी, त्याचे लागेबांधे. काय झालं, दिवसाच्या शाळेतनं काढलं मला आणि रात्रीच्या शाळेचा शिक्षक बनवलं. ट्रान्सफर झाली.
आणि आता ती तक्रार मी मागे घ्यावी म्हणून त्याचे हे सगळे गुंड हे असे सातत्याने मला येऊन भेटतात, मला धमक्या देतात. माझ्या कुटुंबाला त्रास देतील अशा धमक्या देतात. अहो सर हे सर तुम्ही पोलिसात का जात नाही मग? कसं जाऊ ग मी? माझ्या कुटुंबाला काय केलं तर, माझ्या बायका मुलांना काय केलं तर ते काही करू शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात, अशी माणसं आहेत ती. आणि वरपर्यंत ओळखी आहेत त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या, अगदी पार वर मंत्र्यांपर्यंत. त्यामुळे कोणी पोलीस स्टेशन मध्ये गेलीस तरी कोणी या माणसाच्या विरोधात तक्रार नोंदवून घेणार नाही. तुम्ही हार नका मानू. नाही मी ठरवलेलं आहे, आता मी ही तक्रार मागेच घेणार. नकोच ती भानगड. सर तुम्ही खरंच हार नका मानू. सर आपण बघूयात ना, काहीतरी तोडगा निघेल. सर आम्ही आहोत तुमच्यासोबत, तुम्ही सांगा काय अहो करायचं. हे बघा असा त्रास करून घेऊ नका, अशा माणसांना त्रास द्यायचा असतो. एक बघा, एक शिवानी, तुम्ही सगळ्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या भानगडीमध्ये मी तुम्हाला येऊ देणार नाही. अहो सर हे बघा नाही, तुम्ही फक्त तुमच्या शिक्षणावरती लक्ष केंद्रित करा, तुमचं ते गॅरेज नीट चालवा, बस. सर असं नाही, आम्हाला नाही होणार त्रास. तुम्ही सांगा काय करायचंय. हो सर आम्ही आहोत सर. मी सांगितलं ना रे बाळांनो, प्लीज माझं ऐका. नका या भानगडीमध्ये पडू. मी बघेन, मी तक्रार मागे घेईन. सर 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 ऐका किंवा यार सरांना किती त्रास होत होता हे सगळं सांगताना. म्हणजे आता सर जातील, दुसरा कोणीतरी माणूस येईल आणि तो माणूस तसाच वागेल त्याच्याशी, पण त्याचं काय करायचं? बरोबर आहे. आपण मदत करायला पाहिजे. हो भाई, काहीतरी करायला पाहिजे. करूयात काहीतरी. चालू आहे काम. हा अरे काय रॉकी, रिझल्ट लागला नाही ना अजून? नाही लागला मग काय, मग आतापासूनच अभ्यास? थांब की जरा. चंदन, रिझल्ट लागेल आणि मला माहिती आहे मेन्स मी क्लिअर करणारच आहे, पण मला इंटरव्ह्यूचं पूर्ण प्रिपरेशन करायचं आहे. त्यात काय कमी राहायला नको, म्हणून आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली. इथं माझा खरंच खूप चांगला अभ्यास होतो. ते पण आहे. कर भाई, अभ्यास कर. आणि हा, ते त्या दिवशी सारखं इंटरव्ह्यूचं करायचं असेल तर सांगा, करू आपण. नक्की. बरं, मी आलोच जरा चहा घेऊन. तू पिणार ना? चालेल. आलोच.